नमस्कार, मी विशाल परदेशी. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. जाणून घेणार आहोत गावकुसातल्या घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात यवतमाळच्या बातमीने. यवतमाळ इथं काल शिक्षणासाठी आलेल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आणि त्यावर आदित्य ठाकरेंनी कारवाई केली आहे. या 2 कार्यकर्त्यांना युवा सेनेतून निलंबित करण्यात आले. मारहाण केलेले विद्यार्थी काश्मीरला परतले. चिपळूण पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळाव्यादरम्यान उपस्थित ग्राहकांनी आक्रमक होत जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. ज्या योजनेचा फायदा लोकांना होत नाही अशा योजनांच्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रसार करून फक्त दलालांचा फायदा करून दिला जातो असा आरोप चिपळूणकरांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर इथं टेम्पो आणि पोलीस व्हॅन यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन पोलीस व्हॅनमधील एक जण किरकोळ जखमी झाला. दुपारच्या सुमारास संगमेश्वर इथे एका वळणावर ही घटना घडली. लोणावळा आणि खंडाळा या पर्यटन नगरीमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं. दरम्यान शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे 40 सदस्य मागील महिनाभरापासून वाहन चालक तसंच पर्यटकांची वाहतुकीतून कोंडी सुटका होण्यासाठी मदत करतात. सांगली मिरज कुपवाड महापालिकेसमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं अशी आंदोलकांची मागणी होती. मात्र आयुक्तांनी नकार दिल्यानं संतप्त होऊन महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळं ठोकण्यात आलं. सुरक्षेचा मुद्दा किमान वेतन आणि अपघातात मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाईसाठी सावदा परिसरातील केळी मजुरांनी काम बंद आंदोलन केलं. मात्र हे आंदोलन करताना मजुरांनी आपली लढाई शेतकरी अथवा व्यापाऱ्यांच्या विरोधात नसून न्याय हक्कांसाठी असल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा मतदारसंघात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. कदम यांच्याकडून शिवसेना कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात आले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील तळे भरणे या ठिकाणी शिवसेनेचा विभागीय मेळावा पार पडला. आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजारभाव यामधील फरकाची रक्कम जमा करण्याची यंत्रणा उभी करू, सोबत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ असं आश्वासन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित कृषी प्रदर्शनात ते बोलत होते. नांदेडमध्ये प्रेमी युगलानं आत्महत्या केली. मुखेड तालुक्यातल्या कासारवाडी शिवारात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. दोघेही लातूरचे रहिवासी होते. गणपती नरोटे वय वर्ष 24 आणि धनश्री चोले वय वर्ष 20 असं या दोघांची नाव आहे. केज तालुक्यातील जवळबनच्या वस्ती शाळेवरील शिक्षिका राजेश्री मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेश्री मुंडे या कवडगाव इथल्या रहिवासी असून सध्या जवळबनच्या वस्ती शाळेवर त्या कार्यरत होत्या. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी मनमाड पोलिसांनी वीज वितरण कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांसह 4 जणांवर गुन्हा दाखल केला. अनिल कातकडे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. घोडभर पाण्यासाठी वानरांच्या टोळ्या सैरावैरा फिरतात आणि या शोधातून हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील दारेफळ इथे वानरांच्या एका पिल्लाचं डोकं तांब्यात अडकलं. 2 दिवस ते याच अवस्थेत फिरलं. त्याच्या जीवावर बेतार असल्याने ग्रामस्थांनी वनविभाग आणि प्राणीमित्रांच्या साह्यानं त्याची अखेर सुटका केली. मालेगावमधील भोयता इथे राहणाऱ्या कैलास नितनवरे यांची 2 मुले भारतीय सैन्य दलात आहेत. तरी देखील नितनवरे गावगुंडाचा त्रास सहन करावा लागतोय त्यांना. कैलास यांनी पोलिसांकडे तक्रार करून देखील पोलीस त्यांची दखल घेत नसल्याने कुटुंब भयभीत झालंय. शासकीय जागेवर होत असलेलं अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीसाठी वारंवार निवेदन देत आंदोलन करण्यात येत आहे. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं भाजपचे माजी नगरसेवक अरुण भेदे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पार्सल कार्यालय, तिकीट बुकिंग कार्यालय यासह येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची मेटल डिटेक्टर, बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडने कसून तपासणी केली जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे हातकणंगलेबरोबरच बुलढाणा आणि वर्ध्याच्या जागेची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी रविकांत तुपकरांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली. निफाड लासलगाव परिसरातील नदीच्या काठी एक दोन नव्हे तर तब्बल 4 बिबटे रात्री फिरताना आढळून आलेत. हे बिबटे एकाने मोबाईलमध्ये कैद केलेत. निफाड लासलगाव हा परिसर बागायत असून या भागात ऊस मोठ्या प्रमाणात लावला जातो आणि त्यात
या अगोदर अनेक वेळा बिबटे इथे आढळून आले असून त्यापैकी वन विभागाने काहींना जेरबंद केले। हिंगोलीच्या येहळेगाव सोळंके इथे एक आगळा वेगळा टिळ्याचा कार्यक्रम पार पडला। टिळा होता पण टिळ्यात नवरदेवच नव्हता। येहळेगाव इथले श्रीकांत सखाराम सोळंके हा युवक सीमक सुरक्षा दलात तैनात आहे आणि यावर्षी त्यांचं लग्न ठरलं, पण पुलवामा हल्ल्यानंतर जवानाला बीएसएफ मधून तात्काळ बोलवण्यात आलं। परिणामी त्याच्या अनुपस्थितीत टिळ्याचा कार्यक्रम पार पडला। नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत सांगवीच्या ग्रामस्थांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची गाडी अडवली। होत असलेल्या प्रदूषणाबाबत पवार यांच्यासमोर व्यथा मांडली। पवार यांनी ज्या माध्यमातून पाणी प्रदूषण होते त्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून कारवाई करण्याबाबत सूचना देणार असल्याचं सांगितलं। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा रक्तदाब कमी झाल्यानं त्यांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। राजगडवरून रायगडाला पायी येत असताना भिडे यांना हा त्रास झाला। सध्या भिडे यांची प्रकृती स्थिर आहे। मंगळवेढा तालुक्यात सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्याचा गेल्या 2 दिवसापासून दौरा केला। त्यांनी तालुक्याच्या दक्षिण भागातील गावात जाऊन दुष्काळ पाहणी केली। चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी इथे झालेल्या कार्यक्रमात आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपच्या श्वेताताई महाल यांच्या भाषणातून शाब्दिक वादावादी झाली आणि त्यानंतर भाजप काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते समोरासमोर आले आणि त्यातूनच एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण झाली। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी धावाधाव केली। सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान सोहळा आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी चांगलं काम केलं तरीही मतदार नाकारतात असं मत नारायण राणेंनी व्यक्त केलं। राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये दलित महासंघाने सुद्धा आता उडी घेतली आहे। यापुढे कोणत्याही पक्षाची युती न करता दलित महासंघ स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय दलित महासंघाच्या वतीने घेण्यात आला। सांगलीमध्ये पार पडलेल्या परिषदेमध्ये संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सक्ते यांनी याची घोषणा केली। माजलगाव इथे शिवसेवाभावी संस्था माजलगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात 44 सर्वधर्माचे विवाह संपन्न झाले आणि यावेळी धनंजय मुंडे यांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या। त्यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांची उपस्थिती होती। छगन भुजबळ बेलवर बाहेर आहेत, कोणी किती बोलावं आणि कोणावर बोलावं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना एक प्रकारे धमकीवजा इशारा दिला। तर अशोक चव्हाणांचे एक आदर्श प्रकरणच नाही तर आपल्याकडे पूर्ण डायरी भरून आहे असं सांगत पै पै का हिसाब लिया जाएगा असंही मुख्यमंत्री म्हणाले। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पंढरपूर इथल्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी झाली। चंद्रभागा साखर कारखान्याचे संस्थापक वसंत काळे यांच्या 70व्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळा आणि शेतकरी मेळाव्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे या नेत्यांना 1.5 तास तिष्ठावं लागलं। दूध डेअरीचे पैसे देत नसल्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली। संगमनेरच्या रहीमपूर इथल्या नितीन शिंदे या तरुणानं आपलं आयुष्य संपवलंय। श्रमिक दूध संघाकडून पैसे न मिळाल्यानं त्यानं विष प्यायल्याची माहिती मिळते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या कामांचा पाढा वाचला। त्यासोबतच आता साखर कारखान्यांऐवजी उद्यापासून आता इथेनॉल निर्मितीची गरज जास्त असल्यानं यापुढे नव्या साखर कारखान्यांना मंजुरी देऊ नका अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या। जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडून आणलेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। या मोर्चाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांमधला राडा दिसून आलाय। या कार्यक्रमात कविता मेहत्री स्टेजवर बसल्यानं शेखर गोरेंनीही स्टेजवर येण्याचा निर्णय घेतला। मेहत्रींनी भाषणाला सुरुवात करता शेखर यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला। अकोला महापालिकेत महासभेत विषय मांडायला आलेल्या शिवसेना नगरसेवक राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण या दोघांना सभागृहातून निलंबित करण्यात आले। या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता आणि यानंतर शिवसेना नगरसेवकांनी ताब्यात घेतलं। या नगरसेवकांना पोलिसांनी बळजबरीनं ताब्यात घेतलं।
नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात राडा पाहायला मिळाला। महासभेत लक्षवेधी न मांडल्यानं विरोधक आक्रमक झाले। यावेळी नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला। रायगड किल्ल्यावरचा रोपवे वार्षिक तांत्रिक देखभालीच्या कामासाठी आणि दुरुस्तीसाठी 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान बंद राहणार आहे आणि यामुळे पर्यटकांना पायऱ्या चढूनच पायी जावं लागणार आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीत 750 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या महसुली मंडळातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 931 गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आणि या गावांमध्ये ही 8 उपाययोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली। औरंगाबाद तालुक्यातील सिल्लोडमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली। जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचं समजतंय। पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात होमगार्ड पदावर काम करते। या महिलेला चुलत्यांकडूनच मारहाण करण्यात आली। 4 दिवसांपूर्वी ही घटना होऊनही अजूनही कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही। अहमदनगरमध्ये भटक्या कुत्र्याने 2.5 वर्षांच्या मुलाचा बळी घेतला। आयुष्य प्रजापती या मुलाच्या डोक्याचा कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र याच दरम्यान रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याचा मृत्यू झाला। परळीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान दुष्काळग्रस्त जोडप्यांच्या या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते। दुष्काळग्रस्त जोडप्यांना अक्षय कुमारने प्रत्येकी 1 लाखांची भेट दिली। तसंच हा अत्यंत चांगला उपक्रम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पंकजा मुंडेंनी हा उपक्रम सुरू केला आणि हा वर्षातून 2दा घ्यावा असंही आवाहन अक्षय कुमार यांनी केलं। युती झाल्यानंतर घटक पक्षांच्या नाराजीचं सत्र सुरूच आहे। महायुतीत आमचं स्थान काय असा सवाल करत शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी आपली नाराजी व्यक्त केली। युती झाल्यानंतर हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याच्या चर्चेनं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही नाराज झालेत। हातकणंगले मतदारसंघातून सदाभाऊ लोकसभा निवडणूक लढवायला उत्सुक आहेत। मात्र भाजपनं आपल्याला कात्रचं घाट दाखवल्याची सदाभाऊंची भावना आहे। राज ठाकरेंनी पुण्यात मनसेच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या येणाऱ्या सभेचं ट्रेलरच दाखवलं। तोफखाना तयार आहे, योग्य वेळी बोलणार असंही राज म्हणाले।